बड़ेकर कोई नहीं, सबसे बड़ी है माँ। तुम्ही किती मोठा व्हा, तुम्हाला नातवंड असू द्या, पण तुम्ही आपल्या मायच्या पुढे उभं राहा, तिला फक्त लेकरू दिसतंय तुम्ही, एवढं लक्षात ठेवा। भारताचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब ते आईच्या भेटीला जायचे गुजरात मध्ये। त्यांची आई वारली। आता मी आईसाठी सांगतो, पांढरी साडी, पांढरे केस, दात पडलेली, सुरकुत्या पडलेली, डोळ्याला चष्मा। आपण एकदा टीव्हीला पाहिलं, जॅकेटवाले साहेब आणि पांढऱ्या साडीची माय म्हातारी चिकटून बसले बाकड्यावर। मी माय लेकरासाठी सांगतो। फुलपात्रभर पाणी दिलं आईनं साहेबाला, साहेबाने घेतलं, पण शेवटचा घोट घाईत घेतल्यामुळे पाणी गालावर उतरलं मोदी साहेबाच्या। लगेच आईनं साडीच्या पदरानं मोदी साहेबाचं तोंड पुसून दिलं। तोंड पुसताना आहेत का त्यांना? भारताचे पंतप्रधान आहे, पण पंतप्रधान भारताला आहे, मायला लेकरू आहे, हे प्रत्येकाने विचार करा। प्रत्येक म्हणून सब कुछ मिलता है लेकिन माँ नहीं मिलती। तुम्ही कितीही मोठं व्हा, म्हणून सबसे बडी है माँ। जगाचा बाप श्रीकृष्ण। रविदास गोकुळ सोडलं ना, बरीच माणसं म्हणतात गोकुळ सोडलं, गोकुळ सोडलं, गोकुळ। अरे गोकुळ सोडलं म्हणजे नेमकं काय? याच्यावर कीर्तन होईल एवढं सोडलं। वृंदावन सोडलं, यमुना सोडली, गोवर्धन सोडला, गायी सोडल्या, गोपाळ सोडले। ज्या बापानं लालन पालन केलं तो बाप सोडला। ज्या मायनं बोटाला धरून वाड्यात चालणं शिकवलं ती यशोदा सोडली। खांद्यावरची घोंगडी सोडली, काठी सोडली, मस्तकाचा मोराचा पीस सोडला, कमरीतली बासरी सोडली। आणि जेव्हा जाताना माय गळ्याला बिलगली। अक्रूराच्या हातात बागदोर आहे, सगळ्या गोपिका रडतात। इतक्या रडल्या, इतक्या रडल्या, इतक्या रडल्या, नयनीच्या उदकाने भिजली धरणी, एवढ्या रडल्या। आता गोपीच का इतक्या रडतात, तर मायचं काय झालं असेल? अरे हे लेकराला नाही कळत, यासाठी माय व्हावं लागतं बरं का। आता पोट भरायच्या निमित्ताने मुलं जातात ना गाव सोडून, सर्वात जास्त दुःख आईला होतं। आईची काय इच्छा आहे? तुम्ही सेवा करावी, अजिबात इच्छा नाही। आईची एकच इच्छा आहे, माझा राजा, माझा दादा, माझा लेक दिवसभरात एकदा तरी डोळ्यानं दिसावा, याच्या पलीकडे मायची इच्छा नसते। हे जरा संशोधन करा। तुम्ही जेव्हा जाता पोट भरायच्या निमित्तानं आणि यात्रेच्या निमित्तानं जन्मगावी मुंबईहून येताना, सर्वात जास्त आनंद मायला होतो। तुम्ही परिवारासहित घरात जाताना माय काठी टेकत अख्ख्या गावात फिरते। आपल्या वयाच्या जेवढ्या मावल्या त्यांच्या जवळ, बरं का बाई, नानी, काकी, दादा आला माझा, राजा आला माझा, लेक आला, 3 दिवस थांबणार आहे, एवढा आनंद होतो आईला। तिचे 3 दिवस एवढे आनंदात जातात, आणि यात्रा संपल्यावर तुम्ही आवराआवरी करता सामानाची। कोपऱ्यात बसते माय, मुळमुळ मुळमुळ रडते, जातंय वाटतं। आणि जेव्हा तुमच्या आईच्या पाया पडतो ना मुलगा, तोंडावरून हात फिरवून विचारते, कधी येशील माझ्या राजा? रजा मिळाली तर पुढच्या वर्षी येईल आई। मायचं अंतकरण आहे बे रविदास। बाळा, रजा नाही मिळाली तर येऊ नको। आता हे पिकलं पान आहे, कधी गळून पडेल याचा नियम नाही, पुन्हा भेट होईलच याची खात्री नाही राजा। फक्त एकच प्रार्थना आहे, कुठेही राहा, फक्त सुखाचा राहा। माय कोणी असू द्या, परमेश्वराची आई असू द्या। जेव्हा यशोदा गळ्याला बिलगली, कृष्णा मी मायसाठी सांगतो, जा बाबा,
स्वप्नात नव्हतं चिंतन केलं तू मला सोडून जाशील म्हणून, मीच फुटक्या नशिबाची. पण एक दिवस 2 रुपयाचा मातीचा माठ फोडला तू, त्याच्या बदल्यात मी तुला उखळ्याला बांधला. तेवढं विसरून जा माझ्या राजा. आणि कृष्णा, तिकडे गेल्यावर किती मोठा झाला तरी या गरीबीन आईला विसरू नको. तशी आठवण नाही झाली ना, दही भात खाताना तरी या गोकुळातल्या मायची आठवण येऊ देत जा. हे देवाचं सांगतो, माणसाचं काय घेऊन बसलात. म्हणून तुम्ही पहा, आईच्या हातचं जेवण बऱ्याच लोकांनी केलेलं आहे. साधं असू द्या, पिठलं भाकरी असू द्या, चटणी भाकरी असू द्या, अमृताला लाजवील अशी गोडी त्या पदार्थाला असते. माय मेल्यावर ते पदार्थ जन्मभर खा, ती गोडी नाही. काय कारण? कारण मायनं केवळ स्वयंपाक केला नसतो, लेकरासाठी त्या स्वयंपाकात स्वतःचं प्रेम ओतलेलं असते, म्हणून गोडी असते. एखाद्या वेळेला पदार्थ चांगले झाले ना तर मुलं तुटून पडतात, काही ठेवत नाही. बरं का रविदास, काही ठेवत नाही. आता आईवरच असल्यामुळे सांगतो, आता मला गड्या झपाट्यानं चाललं इथं, काय ठेवत नाही. तरी माय तांब्याभर पाणी पिऊन किचन मध्ये समाधानानं बसलेली असते. मोठ्या मुलाला संशय येतोच, तो किचन मध्ये येतो, आई काय बेटा, सगळे आम्हीच खाल्लं ग, भांडे रिकामे आहे, तो उपवाशीच आहे. नाही माझ्या राजा, उपवाशी नाही. मग तुम्ही माझे लेकर पोटभर जेवला का नाही? तेव्हाच माझं पोट भरलं बाळा. याला माय म्हणतात तुम्ही. हे पुन्हा नाही. म्हणून मी सुरुवात सांगत गेलो, कौन सी है वह चीज जो यहाँ नहीं मिलती, सब कुछ मिल जाता है लेकिन माँ नहीं मिलती. यशोदा एवढंच म्हणाली, जा कृष्णा, कुठेही सुखानं राहा, फक्त या गरिबी आईचा विसर पडू देऊ नको. आणि तशी आठवण नाही झाली ना रे, तर दही भात खाताना तरी या खेड्यातल्या यशोदेची आठवण येऊ देत जा. हे मायचे शब्द ऐकले गोकुळ सोडताना. कृष्णजीनं प्रतिज्ञा केली, आई जातो पण प्रतिज्ञा करतो, आजपासून मरेपर्यंत तुझा कृष्ण दहीन भात खाणार नाही. बरं का, गोकुळ सोडलं ते प्रतिज्ञा करून. पुढे आता पुढे वाढवत नाही. मथुरेत मामा मारला, आजोबा राज्यावर बसवला. 18 वर्षे भगवान मथुरेत होता, 11 वर्षे 52 दिवस गोकुळात होता आणि 95 वर्षे द्वारकेला. हे घरी गेल्यावर हिशोब करा जमला. द्वारकेचा राजा झाला. तिथल्या आई देवकीला बजावून सांगितलं, आई जिंदगी में कभी थाली परसोगी तो मेरी कसम है, थाली में गोरस नहीं रखना माँ. जन्मात कधी दही भात वाढायचा नाही, हे माय देवकीला सांगितलं. बरेच वर्षे आईनं नियम पाळला, पण आई आहे शेवटी. एक दिवस न राहून दही न भात वाढला ताटात. कृष्णजी जेवायला बसले, पहिलं दही भाताकडे लक्ष गेलं. दही भात पाहिल्यावर महाराज गोकुळातली माळ दिसायला लागली. जे रडणं सुरू झालं देवाचं, दिलं ताट सारून. राज महाराजच्या कोपऱ्यात जाऊन हुंदके देव देव रडतोय, तेव्हा देवकी माता चिंतातूर झाली. उद्धवाला, उद्धव अरे कृष्ण ने भोजन नहीं किया, थाली पर से वो दीवार के पास जाके रो रहा, अभी जाता हूं मां पूछता हूं उससे कृष्ण जी को. तेव्हा उद्धव जी आले, कृष्ण जी माँ देवकी ने कहा है कि भोजन नहीं किया और नहीं करूंगा, क्या हुआ? और कितनी बार मैंने मेरी माँ देवकी को कहा था कि माँ जब थाली परसोगी जिंदगी में तो थाली में गोरस नहीं रखना. मेरी माँ देवकी ने थाली में गोरस रख दिया. उद्धव, जब थाली में गोरस देखता हूँ भाई तो उस गोरस में मेरी उंगली पकड़कर चलाने वाली माँ जसोदा याद आती है. उद्धव, एक सवाल पूछूं क्या उद्धव? क्या? मुझे माँ जसोदा की याद क्यों आती है? क्यों आती है? मेरी माँ भी रात दिन गोकुल में मेरी याद करती हो. थोडस वाढतंय पण आता पूर्ण करावंच लागेल. मग 3.5 वळीचं पत्र दिलं भगवान श्रीकृष्ण आणि उद्धवजी जवळ. 3.5 वळी. सुनहू कान मोरी जसुमती मैया. हा मायना आहे, कळत नसेल तर गोड वाटते तुम्हाला, ऐकत राहा.
हे कोणताच बुवा सांगणार नाही, ठोकाठाक्यात चालू आहे आता. एक होती सासून एक होता जावाई. सुनहु कान मोरी जसुमती मैया आवही गे दिन 4-5 महल दर दो भैया प्रात उठे कबहुन करेहु कलह कबहुन पयपियो मैया जब ते माता तुम ते बिछड़े कोण कहू कन्हैया. या 3.5 वळीचं पत्र कळलं ना? गोड वाटलं तुम्हाला? पण सांगतो मराठीत, अजिबात टेन्शन घेऊ नका. हा मायना आहे. ज्याला पत्र, पूर्वी पद्धत होती रे, हे पत्र शाळेत शिकवायचे गुरुजी कसं लिहावं. आता पत्राची गरज राहिली नाही. हालो म्हटलं की तिकडून आलो म्हणतंय ते. आता कोण लिहिते पत्र? लाल डब्यात टाकणं ते जाईल कधी. दिल्लीचा नाही अमेरिकेचा माणूस इथं मालेगावला बसून त्याच्याशी बोलतो. आता पत्राची गरज नाही. ती पूर्वी गुरुजी शिकवायचे पत्र. ज्याला पत्र पाठवायचं त्याला आदरार्थ शब्द तो मायना. मग एक छोटी अर्धी वळ असते पत्र लिहिण्याचे कारण की त्याच्या पुढे सुरू होतो त्याचं नाव मजकूर. आणि मजकूर संपल्यावर कळावे लो बसावा आपला. ही पत्र सांगतो तुम्हाला, ब्रजभाषेतलं आहे. सुनहु कान मोरी जसुमती मैया. ज्याला पत्र पाठवायचं असते ना त्याला आदर द्यायचा असतो. राजमान्य राजश्री तीर्थ स्वरूप अमुक अमुक यांना. तसं सुनहु कान मोरी जसुमती मैया हा मायना आहे. पुढे मजकूर सुरू झाला आणि शेवटी आपला आज्ञाधारक अमुक अमुक असायचं. तसं आव ही गे दिनी 4-5 महल दर दो भैया प्रात उठे कबो न करे कलह कबो न पय पियो मैया जबते माचा तुमते बिछरे कोण कहू कन्हैया. कन्हैयावर पत्र थांबले. जसोमती मैयावर सुरू झालं आणि कन्हैया शब्दावर थांबलं. आता पत्र कळलं तुम्हाला? पत्र घेऊन उद्धवजी येतात. यशोदा माईकडे. सुनहु कान मोरी जसुमती मैया. पहिलं लिहिलं होतं आवही गे दिनी 4-5 हम हलधर दो भैया. इथे हलधर शब्दाचा अर्थ बैराम दादा घ्यायचा. हलधर नांगरधारी. हम हलधर दो भैया. कारण तुझी फार आठवण येते आई. असं वाटतं की एकदा गोकुळात यावं. आम्ही दोघही भाऊ यायच्या विचारात आहे. आव ही गे दिन 4-5 हम हलधर दो भैया. आणि गोकुळ सोडताना तू गळ्याला बिलगली होती आई. एवढंच म्हणली होती, जन्मभर भांडू नका माझ्या बाळांनो. हाय मुद्दा लक्षात ठेवा. ज्याला मायबाप असतील ना त्यांच्यासाठी सांगतो, मायबापाची इच्छा नाही तुम्ही सेवा करावी. मग आपले मायबाप जास्त दिवस जगावे वाटत असेल काही करू नका. भाऊ भाऊ एकमेकावर प्रेम करा. भावा भावाचं प्रेम पाहिलं की मायबाप बिना औषधाचे 10 वर्ष जास्त जगतील. टॉनिक आहे त्यांचं चपातीला. भावा भावाची भांडणं पाहिली की 6 महिन्यातच जगाचा निरोप घेतील. इथे उल्लेख आहे प्रात उठे कबहुन करेहु कलह. आजपर्यंत तुझा शब्द पाळला आहे दादा. मी भांडलो नाही. कबहुन करेहु कलह. आणि कबहुन पय पियो मैया. तू म्हणाली होती दही भात खाताना आठवण येऊ देत जा कृष्णा. तुझ्या कृष्णानं आजपर्यंत दहीनं भात खाल्लं नाही आई. असं वाटतं एकदा गोकुळात यावं तुझ्या गळ्याला बिलगावं. जबते माता तुमते बिछडे. तू म्हणशील आता याला काय कमी आहे, द्वारकेचा राजा आहे. काहीच कमी नाही आहे. सूर्योदय झाल्यापासून सूर्य मावळेपर्यंत या ललकाऱ्या माझ्या कानी येतात. द्वारकेत राजाधिराज महाराज द्वारकाधीश कृष्णचंद्र भगवान पधारे. ह्या ललकाऱ्या रात्रंदिवस ऐकतो आई. पण उणीव त्या गोष्टीची आहे तुला सोडल्यापासून जवळ घेऊन पाठीवून हात फिरवून मेरा कन्हैया म्हणणार द्वारकेत कोणी नाही. जबते माता तुमते बिछडे कोण कहू कन्हैया. जगाचा बाप असला तरी थोरे प्रेमात
दुष्काळ तयाला आणि प्रेम म्हटत की फक्त माता. बरं करायचं बाकी झाला कितीही बाता हाणू द्या. अरे प्रेम कशाला म्हणतात? ज्याच्यात भय नाही त्याचं नाव प्रेम आहे. भय असेल तर प्रेम नाही, प्रेमाचा नाटक आहे. नाहीतर डॉक्टर घाई घाई येतात, पाटील जरा घालतात दवाखान्याच्या ग्राउंडवर. लवकर लवकर सांगा पाटील, 2 पैकी 1 जगेल, बाळ नाही तर बाळाची आई, लवकर सांगा लवकर सांगा. पाटील म्हणतो ते लेकरू मेलं तरी चालेल, मंडई जगू असेल. बस बस आपल्या ठेवा, सांगू कोणाला. मग डॉक्टर आत येतात, ती गडबडा लोळते. त्या माऊलीला डॉक्टर विचारतात, मावशी मी धर्मसंकटात आहे, डॉक्टर असो तरी मला आई आहे, काय करू मी? 2 पैकी 1 जगेल, बाळ नाही तर तुम्ही. बाळ पाहिजे असेल तर तुम्हाला प्राणास मुकावं लागतं. तुम्हाला जिवंत राहायचं असेल तर लेकराचे तुकडे तुकडे करून बाहेर काढ. तो वेळ कमी आहे, बोला बोला काय करू? तेव्हा ती माऊली तुळशीची माळ दाखवते डॉक्टरला त्या अवस्थेत. हे पहा डॉक्टर, आमच्या माहेरची परंपरा, आजी वारकरी नव्हती. आळंदी ते पंढरपूर, मालेगाव ते पंढरपूर पायी यात्रा करायची आजी. आणि आमच्या माहेरची परंपरा होती, 12 दिवसाचं लेकरू झालं की तुळशीची माळ त्या लेकराला घाल. नाही, मी 12 दिवसाची होती म्हणे डॉक्टर, आजीनं माळ घातली. माझी आजी मेली हो डॉक्टर, पण आजीची आठवण आली म्हणून तुम्हाला सांगते. माझ्या आजीची, तुळशीच्या माळेची, पांडुरंगाची शपथ घेऊन सांगते डॉक्टर, मी मेली तरी चालेल, फक्त माझ्या कुळाचा दिवा जगवा डॉक्टर. याला म्हणतात प्रेम, जिला मरणाचं भय वाटत नाही. प्रीती म्हणून पतिव्रते सीता, शास्त्रामध्ये गीता आणि प्रेमामध्ये माता. माय मेली समजायचं प्रेमाचा समुद्र आटला. हे पहा, सुशीलो मातृपुण्येन पितृपुण्येन चतुरता दातव्य वंश पुण्येन आत्मपुण्येन सभाग्यता. शिलवान पुत्र जन्माला येण्यासाठी मायचं पुण्य पाहिजे. नाही तर एक सिद्धांत तुम्हाला माहिती आहे, बीज बोये बपुलका आम कहा से खाय. रोहिदास, जर बाबळीचं झाड लावलं तर त्याला आंबा लागतो का? एकाने लावलं म्हणून सांगतो. सुशिक्षित बेकार होता, त्याचा वेळ जाईना, त्याला वाटलं जगात जे घडलं नाही ते करून दाखवायचं. त्यानं येड्या बाबळीचं लावलं. 3दा पाणी घालायचं दिवसात, 18 फूट वाढलं वर्षातच येड्या बाबळीचं झाड. लोक म्हणले का रे तुळशीला पाणी घालत नाही का? येड्या बाबीला पाणी घालतो दिवसात 3दा. तो म्हणला मला आंबाच लावायचा होता पण रोप मिळालं नाही. त्या दिवशी मी ठरवलं जे जगात घडलं नाही ते करून दाखवायचं म्हणून त्याच खड्ड्यात त्याच दिवशी त्याच वेळेला आंबा नाही मिळाला म्हणून बाबळ लावली. मला खात्री आहे म्हणला माझ्या पुरत्या का होईना 2 कैऱ्या लागणार. कशाला? येड्या बाबळीला. का मेला तरी कैरी नाही लागायची. फायदा काहीच नाही का? फायदा आहे ना, तू मेल्यावर एवढ्या बाबळीच्या सरपणात भागल, कैरी नाही लागणार. म्हणजे झाड जर बाभळीचं लावलं तर आंब्याचं फळ लागत नाही, है ना? हा जर सिद्धांत आहे तर पुराणात चला. हिरण्यकश्यपू येड्या बाबळीचं झाड, आणि त्याला मग प्रल्हादासारखा हापूसचा आंबा कसा लागला? प्रश्न आहे की नाही? नाहीतर असा नियम आहे, शुद्ध बीजा
गोमटी गोमट्या बीजाची फळ ही गोमटी. जर नियम आहे रहिदास, बाभळीला आंब्याचं फळ लागत नाही, तर हिरण्यकश्यपू झाड बाभळीचं, लेका प्रल्हादासारखा हापूस. त्याचं कारण त्याची माय, तिचं नाव कयादू, उदरात आहे प्रल्हाद. हे चतुर्थ चिरंजीव आहे. हे चतुर्थ. आधीचे 3 होते, लाद, अनुल्लाद, सल्लाद, सर्वात धाकटा प्रल्हाद. हा जमला, एवढं लक्षात ठेवा. हिरण्यकश्यपूची 4 मुलं. आणि मग पहिले 3 प्रसिद्ध का नाही झाले? ते बापासारखे निघले म्हणून प्रसिद्ध नाही झाले. हे कसं झालं प्रसिद्ध? विरोधात गेलं. ही मराठी कळते ना तुम्हाला? त्याच्या इतकं प्रसिद्ध व्हायचं असेल तर काय करू नका, फक्त विरोधात जा, तेवढंच बॅनर तुमचे लागतात. म्हणून लाद, अनुल्लाद आणि सल्लाद हे 3 बापासारखे. म्हणून प्रल्हाद विरोधात गेला का? बापाचा कायदा, नाव घेऊन देवाचे, प्रीत हिरण्यकश्यपूचे, आणि तो कायदा तोडणारा हा चतुर्थ चिरंजीव. नाम प्रल्हाद